ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा. हलत्या मुखवट्यांच्या माध्यमातून मतदान जनजागृती केली जात आहे. सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवरती स्वीप कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यासाठी महापालिकेच्या वतीने 4 हलते मुखवटे अर्थात शुभंकर 4 प्रभागांमध्ये पुरवण्यात आले. सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना पुढील 10 दिवस या मुखवट्यांच्या माध्यमातून गर्दीच्या ठिकाणी मतदार जनजागृती करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर स्वीप कार्यक्रमाची अंमलबजावणी 33 मावळ लोकसभा मतदारसंघातील 188 पनवेल विधानसभा मतदारसंघामार्फत महापालिका कार्यक्षेत्र तसेच पनवेल ग्रामीण भागात केली जात आहे. आयुक्त डॉक्टर प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वीप पथक प्रमुख अधिकारी मुख्य अभियंता संजय जगताप यांच्या सूचनेनुसार पालिकेतील अधिकारी व कर्मचारी मतदार जनजागृती कार्यक्रम राबवत आहेत. मतदान जनजागृती अभियानाचा भाग म्हणून 4 हलते मुखवटे शुभंकर 4ही प्रभागांना पुरवण्यात आले आहेत. त्या मुखवट्यासोबत प्रत्येकी 2 माणसे देण्यात आली आहेत. प्रभागातील गर्दीच्या ठिकाणी या मुखवट्याद्वारे मतदार जनजागृती करण्याबाबत प्रभाग अधिकाऱ्यांना आदेशित करण्यात आले आहेत. हा कार्यक्रम पुढील 10 दिवस आयोजित करण्यात येत आहे. याचबरोबर आशा सेविकांनी सेक्टर 1, 8, 13, नवीन पनवेल, भुसार मोहल्ला, कुंभारवाडा पनवेल, सेक्टर 3 खारघर, सेक्टर 19 कामोठे, कळंबोली, साईनगर, तळोजा, पाचनंदा, आसुडगाव अशा विविध ठिकाणी नागरिकांच्या बैठका घेऊन मतदान जनजागृती केली. तसेच महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवारा केंद्र पनवेल व भीमनगर झोपडपट्टी येथे नागरिकांमध्ये मतदान जनजागृती करण्यात आली. तसेच पनवेल तालुक्यातील मालडुंगे, नेरे, उसरली खुर्द, केवाळे अशा ग्रामीण भागात देखील नागरिकांना आवाहन पत्राचे वाटप करून मतदान जनजागृती करण्यात येत आहे.